नमस्कार. आजचा आपला विषय आहे मानवी हक्क आणि त्यांचे रक्षण. विषयाची सुरुवात करण्याअगोदर कवी समीर सामंत यांची एक रचना इथे आवर्जून म्हणावी अशी वाटते. ते म्हणतात, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे, अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. या उक्तीप्रमाणे मानवाचा जन्म हा काही किरकोळ नाही. भूतलावर जन्माला येणारा प्रत्येक जीव स्वतःचं आयुष्य घेऊनच येतो. पण माणूस हा एकमात्र असा प्राणी आहे जो या पृथ्वीवरच्या सगळ्या सुखांचा अनुभव मनमुराद घेऊ शकतो. माणसाचा जन्म म्हणजे खरं तर देणगीच आहे आणि त्याची जाणीव ठेवून आपण काहीतरी उपयुक्त आणि सृजनशील करणं हा आपला धर्म होय. जुन्या काळात आपण अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा प्राप्त करणं हे आपलं ध्येय ठेवत होतो. परंतु आधुनिक काळात मनुष्य विकासाचे स्वप्न पाहत असून त्यासाठी त्याला प्रगत होणं गरजेचं वाटलं. नव्या गोष्टी प्राप्त करताना त्याला शासकीय व्यवस्थेकडून अनेक अपेक्षा असतात. भारतीय घटना आपल्याला काही मूलभूत हक्क प्रदान करते, जसे शिक्षण, आरोग्य, श्रद्धा व धर्मनिश्चिती. या हक्कांचे रक्षण करण्यास सरकार कटिबद्ध असते. तसेच त्याची पायमल्ली झाल्यास सर्वोच्च न्यायालयही या विषयात हस्तक्षेप करून आपल्याला अभय देतं. खरं तर आपल्या पूर्वजांपासून मानवी हक्काचे महत्त्व आपण जोपासत आलो आहोत. फक्त आजच्या 21व्या शतकात ही व्याख्या खूपच विस्तृत झालेली पाहायला मिळते. मुळात मानवी हक्क म्हणजे माणसाला सन्मानानं जगण्यासाठी दिलेले काही मूलभूत हक्क, जसे जगण्याचा हक्क, कुटुंबात राहण्याचा, कुटुंब वाढवण्याचा, स्वतःचा विकास करण्याचा हक्क आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, ज्याला आपण फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणतो, जे भारतीय घटनेच्या कलम 10 अंतर्गत आपल्याला लाभले आहे. माणूस म्हटलं की समाजही आलाच. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाशी आपण जोडले जाण्याचेही काही हक्क माणसाला आहेत, जसे संघटना किंवा संस्था उभारण्याचा, काम करण्याचा अधिकार, कोणत्याही धर्मावर श्रद्धा ठेवण्याचा, असे व बरेच काही. या सर्व मूलभूत हक्कांची जाणीव जरी सर्वांना असली तरीही जाहीरपणे ठराव मंजूर झाला तो 10 डिसेंबर 1948 साली आणि त्या दिवसापासून आपण 10 डिसेंबर हा जागतिक मानवी हक्क दिन म्हणून साजरा करतो. ही संकल्पना एकूण 51 राष्ट्रांच्या संमतीने घेण्यात आली. संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजेच युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन, ज्यांनी सर्वत्र शांतता पसरवण्यासाठी तसेच व्यक्ती स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि मानवी कल्याणासाठी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. दुसऱ्या महायुद्धानंतर जगात प्रचंड प्रमाणात मनुष्यहानी झाली. सगळीकडेच निराशाजनक वातावरण पसरले होते. काही राष्ट्रांना थोड्या प्रमाणात तर काहींना खूपच जास्त प्रमाणात फटका बसला असताना या हक्कामुळे सर्वांनाच दिलासा मिळाला. आपली नीतिमूल्य, नैतिक गरजा आणि मूलभूत गरजा सांभाळत हा ठराव मान्य झाला व त्याचा आनंद आपण दरवर्षी 10 डिसेंबरला साजरा करतो. माणसाला स्वातंत्र्य, समता आणि सन्मान या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. समतेच्या बाबतीत जर कोणाचं योगदान लक्षणीय होतं तर ते महात्मा गांधींचं, जे समतेसाठी फार लढले, जे प्रत्यक्ष पददलित होते, ज्यांना मूलभूत हक्कांपासून वर्जित ठेवलं होतं. त्यांच्यासाठी भारतात समतेची चळवळ त्यांनी घडवून आणली. मानवी हक्क याची व्याख्या जरी बदलत असली तरीही मर्म तेच आहे. माणसाला माणूस म्हणून जन्माला आल्यापासूनच मिळालेले हक्क, जसे स्वातंत्र्याचा हक्क, समतेचा हक्क, प्रतिष्ठापूर्वक जगण्याचा हक्क. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तर योगदान अभूतपूर्व आहे. त्यांनी भारतीय संविधानाच्या 42व्या कलमात मानवी हक्कांचे अधिकार दिलेले आहेत. तसेच त्यांनी हे कलम भारतीय घटनेचा आत्मा आहे असं म्हटलंय. खरं तर हक्क कागदावर असले तरीही माणसांना प्रत्यक्षात मिळतातच याची खात्री कोणच देऊ शकत नाही. बदलत्या जगाबरोबर आपली जीवनशैली देखील एवढ्या वेगात बदलते आहे, ज्यामुळे मानवी हक्कांचं उल्लंघन होत असलं तरीही सामान्य माणूस आपल्या हक्कांसाठी लढताना दिसत नाही. पण याविषयी जागृती होणं फार गरजेचं आहे. जास्तशा भागात आपल्याला जे हक्क अथवा योजना आखल्या आहेत त्याबद्दल पुसटही कल्पना नसते आणि याचा फायदा घेणारे लोकही समाजात वाढत आहेत. यावर तोडगा म्हणजे मानवी हक्कांविषयी जनमानसात जागृती करणे. भारतामध्ये सांगायचं झालं
तर ब्रिटिशांच्या राजवटीमुळे एका अर्थी आपला समाज शिक्षित झाला आणि हिरिरीने चळवळीत भाग घेऊ लागला. समतेची चळवळ, राजकीय चळवळ, ब्रिटिशांकडून मिळालेल्या शिक्षणाच्या चळवळीमुळे भारतामध्ये मानवी हक्काची संकल्पना दृढ होण्यासाठी मदत झाली. पण हे सर्व अधिकार कायदेशीर आहेत का? तर हो. या हक्कांना घटनेमध्ये सामावून घेतल्यामुळे त्यांना 2 पद्धतीचे पाठबळ लाभले आहे. एक म्हणजे आपली राज्यघटना व दुसरे म्हणजे न्यायालय. अधिकार जर पाळले गेले नाहीत तर न्यायालयाकडे जाता येण्याची तरतूद देखील भारतीय राज्यघटनेने केली आहे. घटनेमधल्या काही महत्त्वाच्या मानवाधिकारातला एक म्हणजे कलम 21. यात मान्य केल्यानुसार सर्व नागरिकांना एकच कायदा राहील व समानताही दिली जाईल, ज्याला आपण इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड प्रोटेक्शन ऑफ लॉ टू ऑल पीपल असं म्हणतो. कलम 15 नुसार जात, धर्म, पंथ, भाषा, लिंग किंवा जन्मस्थान यावरून कोणीही भेदभाव करू शकत नाही. म्हणजेच प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन ग्राउंड ऑफ रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स और प्लेस ऑफ बर्थ. कलम 19 अंतर्गत काही महत्त्वाची स्वातंत्र्य दिली गेली आहेत, जसं संचाराचं स्वातंत्र्य, व्यवसायाचं स्वातंत्र्य, श्रद्धेचं, संघटना करण्याचं, शांततेनं एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य. कलम 226 आणि 27 प्रमाणे सर्व उच्च न्यायालयांना काही विशेष अधिकार दिले गेले आहेत, जसे की हॅबियस कॉर्पस म्हणजे कैद्याला न्यायालयासमोर प्रत्यक्ष हजर करण्याची लेखी आज्ञा, मॅन्डेमस म्हणजे वरिष्ठ न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाला केलेला हुकूम, प्रोहिबिशन ज्याला आपण प्रतिषेध अधिकार म्हणतो, को वॉरंटो अधिकारपुच्छ न्यायलेख. तर हे अधिकार न्यायालयाला का दिले आहेत? तर ते यासाठी की जेणेकरून मानवी हक्क केवळ कागदावरच न राहता जनमानसात त्याची चर्चा तसेच भीती राहावी. कलम 32 प्रमाणे सर्वोच्च न्यायालय घटनेतील मूलभूत अधिकाराचा भंग झाला तर आदेश देऊ शकतात, तसेच दुरुस्तही करू शकतात. याबरोबरच 1973 साली एक नवीन व्यवस्था उभारण्यात आली. या व्यवस्थेप्रमाणे मानव अधिकार आयोग म्हणजेच ह्युमन राईट्स कमिशन नेमण्यात आलं. या आयोगाचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त झालेले मुख्य न्यायाधीश असतात. या स्थापनेचा फायदा म्हणजे कोणीही न्यायालयात या आयोगाअंतर्गत पुराव्यानिशी तक्रार पाठवू शकतो आणि या आयोगाला न्यायालयाचे सर्व अधिकार प्राप्त आहेत. भारतात खरं तर शिक्षण घेण्याचा कायदा मनोमन स्वीकारलाय, पण त्याचा समावेश मूलभूत अधिकारांमध्ये अजून केला गेलेला नाही. त्याचे कारण असे की कायदा केल्यावर त्या सोयी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. पण जर त्या सोयी होणे शक्य नसेल तर तो कायदा अंमलात आणणे शक्य नसते. मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी मानवी हक्काची आवश्यकता आहे. 10 डिसेंबर या दिवशी या हक्कांबाबत चर्चा तसेच मार्गदर्शन होणं आजच्या घडीला फार महत्त्वाचं आहे. मोबाईलच्या जमान्यात माणसाला पुस्तकाचा गंध फारसा रुचत नाही आणि त्यामुळे माणूस अफवांवर डोळे बंद ठेवून विश्वास ठेवतो. माणसाचा स्वभावही पूर्वीसारखा सरळ साधा राहिला नाही. त्यामुळे खोटेपणा, फसवेगिरी, अमानुषता, मानसिक छळ, मत्सर, गुन्हे या सर्व गोष्टींनी समाजाचं चित्र पार बिघडून गेलंय. याला नेतृत्व हवं ते इतिहासातल्या थोर राजांचं, ज्यांनी किल्ले जिंकले, गड काबीज केले, तरीही समाजाला योग्य तीच दिशा दाखवली. आपलं अखंड राष्ट्र असून देखील आतून भेदाभेद तसेच आहेत. एकत्र असूनही मनाने विभक्तच आहेत. यासाठी योग्य नेतृत्वाची गरज पदोपदी जाणवते. तात्पर्यार्थ मानवी हक्कांचे रक्षण एक सुदृढ व सशक्त समाजच चांगल्या रीतीने करू शकतो. आपण धर्म, जाती, उच्च नीचता हे भेदभाव न बाळगता एकसंग राहिलो तर कुणाच्याही मूलभूत मानवी हक्कांचे हनन होणार नाही. परदेशात अजूनही भौतिक विकास झाला तरीही वर्णद्वेष नष्ट झालेला नाही. तेथील समाज वरकरणी आनंदी दिसला तरीही मानवी हक्कांची पायमल्ली होताना आपल्याला अजूनही दिसून येते. परंतु भारतामध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी सांगितल्याप्रमाणे वसुधैव कुटुंबकम ही आपली संस्कृती असल्याने आपण निश्चितच मानवी हक्कांचे यथोचित संवर्धन करून ही भारतभूमी सुजलाम सुफलाम करू शकतो. चला तर मग आजच्या दिवशी आपण हीच प्रतिज्ञा करूया की येणाऱ्या दिवसात आपलं राष्ट्र एक आदर्श राष्ट्र असेल, ज्यात प्रत्येकाला त्याचे मूलभूत हक्क, अधिकार
सुविधा आणि सन्मान समानतेने मिळेल. अशा प्रकारे एक पिढी देखील सुधारली तर येणाऱ्या कित्येक पिढ्या चांगले विचार आणि आचार घेऊनच वाढतील.